गाइस कोलबेज रिएक्शन बघा, कोलबेज रिएक्शन मध्ये रिएजंट्स लक्षात घ्या गाइस. रिएजंट्स लक्षात घ्या. पहिला रिएजंट आहे बाबांनो, पहिला आहे NaOH. फर्स्ट वन इज व्हॉट? सोडियम हायड्रॉक्साइड. सेकंड कोणता आहे रे? सेकंड आहे CO2. थर्ड कोणता आहे? H+. हे तीन रिएजंट पाहिजे आपल्याला कोलबेज रिएक्शन करण्यासाठी. लक्षात येते का? किती रिएजंट पाहिजे? तीन रिएजंट पाहिजे. पहिल्या रिएजंटचं नाव आहे NaOH, second one is a CO2 and third one is what? H+, that is acidic condition required. यापासून जो प्रोडक्ट मिळतो गाइस, यापासून ह्या रिएक्शन पासून काय होतं? फॉर्मायलेशन होतं. काय होतं? फॉर्मायलेशन. फॉर्मायलेशन म्हणजे नेमकं काय? फॉर्माइल ग्रुप ऍड होतो. आता फॉर्माइल ग्रुप ऍड होतो. काय होतो? फॉर्माइल. फॉर्माइल समजा बाबा, अरे बाबा, फॉर्माइल ग्रुप आवाज येतोय ना? ग्रुप ऍड होतो है ना? ग्रुप ऍड होतो ना? आता फॉर्माइल ग्रुप म्हणजे काय? फॉर्माइल ग्रुप म्हणजे काय? कार्बोनिल कार्बनला H अटॅच. दिस इज कॉल्ड एज व्हॉट? फॉर्माइल ग्रुप. लक्षात आलं? फॉर्माइल म्हणजे काय? फॉर्माइल म्हणजे C डबल बॉन्ड OH. फॉर्मल्डिहाइड असते ना, तसं फॉर्माइल. त्याच्या त्या फॉर्मल्डिहाइड पासून नाव पडलं त्याचं फॉर्माइल. नाव काय पडलं ऑनलाइन वाले? फॉर्माइल. फॉर्माइल. क्लियर आहे का? त्याच्या एवढे रिएक्शन वापरायचे आपल्याला. फक्त हे काय सांगितलं, कोलबेज रिएक्शन बद्दलची काय झाली थोडीशी झलक सांगितली. झलक. चला प्रोसीड टू द रिएक्शन. रिएक्शन कडे प्रोसीड करायचं गाइस. द मोस्ट रिएक्शन इज व्हॉट? कोलबेज रिएक्शन मध्ये कोलबेज रिएक्शन मध्ये लक्षात घ्या. कोलबेज रिएक्शन मध्ये गाइस, कोलबेज रिएक्शन मध्ये लक्षात घ्या. इकडे लक्ष द्या गाइस. पहिली स्टेप आहे फिनॉल. इथपर्यंत ओके आहे का? हो म्हणा रे. याची रिएक्शन कोणासोबत केली मी? NaOH. NaOH कसं कळलं तुम्हाला? हा आहे ना. NaOH काय असतो? बेस असतो. फिनॉल काय? ऍसिडिक आहे. ऍसिड प्लस बेस, फॉर्मेशन ऑफ सॉल्ट अँड वॉटर. काय म्हणतो? सॉल्ट अँड वॉटर. म्हणजे काय होते बाबांनो? या दोघांची रिएक्शन झाले की काय होते? प्रोडक्ट बनतो. म्हणायचं नाही काय ते म्हणायचं, दोघांची रिएक्शन झाली की प्रोडक्ट बनतो, तिसरा बनतो है ना, असं म्हणायचं नाही. खूप खराब मिनिंग निघते त्याची है ना. काय बोललं रे? हा वॉटर निघून गेला. वॉटरला इथेच लिहा -H2O. काय बोललं बाबांनो? ओ ना मायनस प्लस. याचं नाव काय आहे? सोडियम फिनॉक्साइड. सोडियम फिनॉक्साइड. काय नाव आहे? सोडियम फिनॉक्साइड, और इट इज आल्सो कॉल्ड एज सोडियम सॉल्ट ऑफ फिनॉल. ही झाली पहिली स्टेप. दुसरी स्टेप काय करायचं रे? कलर चेंज करायचा. पेन्सिल लगेच दुसरी स्टेप घेऊन काढायची. काय करायचं? हनुमंत, अरे ओ हनुमंत, देवादिदेव महादेव. हा, याच्यामध्ये 1 नंबरला काय लिहायचं? CO2. 2 नंबरला काय लिहायचं? H+. एका दोन्ही पण रिएक्शन कंप्लीट करायच्या. आपल्या 3 रिएजंट आहेत ना. पहिल्या स्टेप मध्ये हे वापरलं, दुसऱ्या स्टेप मध्ये हे दोन्ही पण वापरून टाकायचं. रिएक्शन संपवून टाकायचं आहे ना. आणि नंतर प्रोडक्ट काय म्हणतो बघा, पूर्ण लाईफ मध्ये कधी विसरायचं नाही. लाईफ मध्ये प्रोडक्ट हा कधीच विसरायचं नाही आहे ना. आणि तो OH आणि ते काय म्हणतोय बाबांनो? COOH. लक्षात आलं का? CO2 आणि H, COOH फक्त ऍड करायचं. द नेम ऑफ द प्रोडक्ट इज व्हॉट? सॅलिसिलिक ऍसिड. साली, साली म्हणजे घरची, साली आधी घरवाली असलं नाही. सॅलिसिलिक ऍसिड असते ना, सॅलिसिलिक ऍसिड. लक्षात घ्या. त्याचं नाव काय आहे? सॅलिसिलिक ऍसिड. सॅलिसिलिक ऍसिड म्हणा, सॅलिसिलिक ऍसिड म्हणा, जे म्हणायचं ते म्हणा, पण म्हणा.
म्हणणं गरजेचं आहे, जी बोलली पाहिजे. मला काय सोबत सॅलिसिलिक ऍसिड, सॅलिसिलिक ऍसिड, सॅलिसिलिक ऍसिड, सॅलिसिलिक ऍसिड. आलं ना, जी बोलली ना, जी बोलली पाहिजे. आता हनुमान अशी आली आमची छान अक्का, नंबरिंग कुठून करायचं रे राजा, नंबरिंग कुठून करायचं, नंबरिंग कुठून करायचं हनुमान. ज्याची प्रायोरिटी जीवनात जास्त आहे त्याला नंबर किती असतो, 1 असतो. कधी बापाला प्रायोरिटी असते, कधी तुम्हाला प्रायोरिटी असते. चॅटिंग मध्ये सध्याचं लेटेस्ट व्हर्जन आहे. पोरगीनं म्हणली माझ्या बापापेक्षा तुला प्रायोरिटी जास्त आहे. पोरग लगे हवेत, लगे भांडण झाले की बापाला प्रायोरिटी जास्त असते, तुम्हाला ब्लॉक लिस्ट मध्ये नंबर असतो. किती डीपी चेंज करा, पुढच्याला रिप्लाय दिसतच नाही काही, फक्त ब्लर चेहरा दिसतो काहीतरी चेंज केलं म्हणून. लक्षात आलं का? हनुमान 1 2 असिडला प्रायोरिटी असते, हनुमान जास्त. माहिती आहे? ओके, कधी माहिती झालं तुला हे? ओके, माहिती आहे, चांगली गोष्ट आहे. काय असेल नाव, नाव पण माहिती आहे का तुला? नाव माहिती नाही, ऐक सांग. 2 हायड्रॉक्सी, ठीक आहे. 2 हायड्रॉक्सी तुम्ही सांगा का? 2 हायड्रॉक्सी काय हे काय? 2 हायड्रॉक्सी असं आलं पाहिजे. कुणाचं काय पण सांगणार, सांगत राहायचं पोरांना. 2 हायड्रॉक्सी बेन्झोइक ऍसिड, OIC ऍसिड. लक्षात आलं का? हे पेन किलर टॅबलेट बनवण्यासाठी याचा वापर केला जातो. लक्षात आलं का? एस्प्रिन नावाचे टॅबलेट बनवण्यासाठी. काय बनवण्यासाठी? एस्प्रिन नावाचे. आपण रिएक्शन घेणार पुढे गेली, त्याच्यामध्ये आहेत रिएक्शन, आपण पुढे गेली. आज आपण सध्या पहिल्यांदा फिनॉल काय बघतोय? ऍज पर एनसीईआरटी. नंतर याच्यावरती प्रचंड एक्स्ट्रा घेणार आहे मी, अध्यक्ष महोदय. एक्स्ट्रा तर बहुत कुछ लेने वाला मैं. पहिला सुरू काय? कंपल्सरी गोष्टी करणं गरजेचं आहे. लक्षात आलं का? पहिला सुरू काय करायचं आहे? व्हॉट डू द कंपल्सरी थिंग्स गाइस. इथपर्यंत ओके आहे का? कोलबेज प्रोसेस मध्ये काय झालं? फिनॉलची रिएक्शन NaOH सोबत झाली. काय बनला? सोडियम फिनॉक्साइड. पॉइंट क्लिअर आहे का? दुसऱ्या रिएक्शन मध्ये काय केलं? ह्याला इथे ठेवलं. हा काय? सोडियम फिनॉक्साइड आहे. अरे वरती काय लिहिलं? CO2 आणि H+ लिहिलं गाइस. आणि फक्त आर्थिक काय अटॅच केलं? COH लावलं. म्हणजे सॅलिड भारी. इथं आपल्याला इथं असं करावं लागेल ना गाइस. फॉर्म्युलेशन म्हणता येणार नाही इथं फॉर्म्युलेशन म्हणता येणार नाही. फॉर्म्युलेशन रिमल्टिमर मध्ये होतं गाइस. लक्षात घ्या, थोडंसं क्रॉस चेक करा. फॉर्म्युलेशन कसं म्हणते? इथं कार्बोक्सिलेशन होतं, रिमल्टिमर मध्ये होतं गाइस. माझं लक्षातच नाही. काय सांगितलं काय चालेल हाल मग तुझ्यामुळे झालं काय? काय केलं नाही समज झाले, डिस्ट्रॅक्ट झालो. कार्बोक्सिलेशन होतं गाइस. काय होतं? कार्बोक्सिलेशन. लक्षात आलं का? या रिएक्शन मध्ये काय होतं? कार्बन. थोडं करेक्ट करा, काय नाही. रिमल्टिमरचं थोडं मिक्सअप झालं, ठीक आहे. साधं होतं, मग जस्ट असं सांगायचं म्हणून सांगणार नव्हतं मी तुझ्याकडे, सांगा म्हणून झालं असो. म्हणजे ह्या चुकीचा जिम्मेदार तू आहेस, मी नाही. आता म्हण चाल ना. आर्या झालं का? आर्याचं झालं बाबा सगळंच. क्लिअर आहे? पुढे जायचं रिएक्शनला. ऑनलाईन वाले क्लिअर आहे का रिएक्शन ही? ऑनलाईन वाले चष्मा एक दिसणार आहे, चष्मा ती बी दिसणार गेला आता. हा रिएक्शन बघा. रिमर टिमन रिएक्शन झाले का? चालू करायचं रिएक्शन. रिमन टिमन रिएक्शन. स्पेल आउट प्रॉपरली करतो मी. स्पेलिंग प्रॉपरली महत्वाची आहे. प्रॉपरली आणि स्पेलिंग लिहा. इकडे बघा. रिमर डॅश टिमन रिएक्शन गाइस. टिमन म्हणजे काय आहे? TIE मन. हे मन. नंतर काय आहे? रिएक्शन गाइस. ती रिएक्शन मी रिसर्च मध्ये ॲज सायंटिस्ट म्हणून असताना मला इंटरव्ह्यू मध्ये विचारली होती. मी ह्या रिएक्शनचं निगेटिव्ह सांगितल्यामुळे माझं सिलेक्शन झालं होतं. माझ्या लाईफ मधली ही रिएक्शन खूप लकी रिएक्शन आहे. अशा खूप साऱ्या लकी गोष्टी आहेत, त्यापैकी ही एक रिएक्शन आहे, ती लकी रिएक्शन आहे ना. रिसर्च सायंटिस्ट वाल्यांनी माझा इंटरव्ह्यू घेतला होता
आणि मला रिएक्शन विचारली होती, मी सांगितलं प्रॉपर्ली. एकदम साध्या लँग्वेज मध्ये, याच्यापेक्षा साधी लँग्वेजच होणार नाही, एकदम हाय लेवल मध्ये जायचं. ही रिएक्शन मध्ये काय बनवनो, त्या रिएक्शन मध्ये फॉर्म्युलेशन होते गाइस. काय होतं? फॉर्म्युलेशन. फॉर्म्युलेशन ची स्पेलिंग कसं चुकलेलं आहे? फॉर्म्युलेशन होतं म्हणजे कोणता ग्रुप ऍड होतो? C डबल बॉन्ड O H. कोणत्या पोझिशन ऍड होतो? अर्थो. कोणत्या पोझिशन ऍड होतो? अर्थो. बाकी काहीच नाही रिएक्शन मध्ये. म्हणजे प्रोडक्ट काय मिळणार आहे? फिनॉलला काय ऍड होणार आहे बाबांनो? फिनॉलला अर्थो पोझिशनला ऍल्डिहाइड ग्रुप ऍड होणार आहे. संपला विषय. त्या अगोदरचं काय होतं? सॅलिसिलिक ऍसिड होतं. हे काय असेल? सॅलिसाल्डिहाइड असेल. सॅलिसिलिक ऍसिड स्पेलिंग काय बाबा हे? सॅलिसाल्डेट. करेक्ट आहे. सॅलिसाल्डेट. अरे वा, सॅलिसाल्डेट. क्लियर आहे? हा प्रोडक्ट मिळतो. हा प्रोडक्ट कसा मिळतो ते लक्षात घ्या. फोकस, मोठा श्वास, इकडे लक्ष द्या. प्रचंड इम्पॉर्टंट कंटेंट आहे. त्याच्यापेक्षा महत्त्वाचं कंटेंटच नाही. लक्षात आलं? कंटेंट स्टार्ट होते आता. लक्षात घ्या. ऑनलाईन वाले मोठा श्वास घ्या बाई. ऑनलाईन वाली इकडे लक्ष दे. हाय का नाही की माहिती आहे? हाय का नाही? आमच्या ऑफलाईनचे पण पोरं बोलले हाय का नाही गेली बघा. काय का पोरं बी आपले ना, पोरं लिहू शकत आपले. हा हा हे फिनॉल. हा म्हणा फिनॉल. दिस इज कॉल्ड एज व्हाट गाइस? फिनॉल. हनुमान काय आहे? फिनॉल. बरोबर ना? याची रिएक्शन कोणासोबत करायची हनुमान? याची रिएक्शन NaOH प्लस CHCl3 दॅट इज क्लोरोफॉर्म. NaOH आणि क्लोरोफॉर्म कार्बोलामेंटेस पण आहे आणि ही एक रिएक्शन आहे, रिव्हर्सिबल रिएक्शन. या दोन रिएक्शन मध्येच या दोघांचं मिक्सचर वापरतात. हे नेमकं काय तयार होतं? पूर्ण पोस्टमॉर्टम करायचं पोरांना आपल्याला. मेकॅनिझम जी एकच स्टेप आठवायचा आहे. ह्या रिएक्शन मध्ये कोणता इंटरमिडिएट बनतो? कार्बिन बनतो. कार्बिन. इंटरमिडिएट कोणता बनतो? कार्बिन बनतो. कार्बिन नेमकं काय असतं? कार्बिन म्हणजे CCl2 आणि ह्याच्यामध्ये दोन टिकले असतात. हा कार्बिन असतो गाइस. हा बनतो कसा कार्बिन? डायरेक्ट नीटच्या परीक्षेमध्ये प्रश्न असतो. डायरेक्ट काहीच वाचायची गरज नाही. फक्त आणि फक्त लेक्चर करायचं, मराठीत लिहून घ्यायचं. 160 मार्काची गॅरंटी देतो फक्त लेक्चर केल्यानंतर. ह्या वर्षी जेई मध्ये 29 पैकी 28 प्रश्न डायरेक्ट नोटबुक मध्ये आले. जेई 2024. नीट हातावरचा मळ आहे. नीट काय क्या बाई नीट? 3 महिन्याची मेहनत आहे. फक्त 3 महिने सलग करा. टार्गेट आपल्याला जेईचं सोडवायचं. जेईचं टार्गेट झालं पाहिजे. नीट तर काय असं सोडून जायचं. आणि आपल्याकडचे पोर सीईटी करा. सीईटी काय ते सीईटी मध्ये आत्महत्या करा. आत्महत्या सीईटी करायचं असेल तर ती बी झुडपाला करा. झुडपाला म्हणजे धड भरून पण ने आणि झाड पण वाका. असं जोर ना टिल्ट होणे. दॅट इज कॉल्ड एज टिल्टिंग ऑफ झाड इज कॉल्ड एज झाड पण वाकणे. त्याचं इंग्लिश डेफिनेशन आणि मराठी व्हर्जन कळाले का? हा चला. काय होतं रे हनुमान? हे कार्बिन बनतं ना हनुमान. हे कार्बिन. हा अरे जा भाई. आपल्या पोराला करायचं सीईटी. मग काय करायचं सीईटी करून? सीईटी केलं तर पुरी येणार नाही कोणी. हा लग्नाचे वांदे व्हायचे. आणि ते आणि अजून सीईटी कशी आहे? ऍडव्हान्स सीईटी. आयला हे एक वल्लभने सांगितलं सीईटी ऍडव्हान्स असते का? मग आयला मला ड्रायव्हिंग करत होतो. ड्रायव्हिंग करत असताना ते सीईटी नाव आठवलं की मला ते ऍडव्हान्स सीईटी. ऍडव्हान्स सीईटी. आणि मी आतापर्यंत जी ऍडव्हान्स ऐकले. ऍडव्हान्स सीईटी असते काय? असलं सोड चालू आहे मार्केटमध्ये. कॉन्फिडन्स आपला ठेवा ना. आपणच आपल्या अंगात जीव नसल्यासारखं लुडबुड झालो तर काय सीईटी निघणार आहे? हे आहे का? हे आहे का? हे आहे. चारी डोळे फिरवते आपण पोरगं. आणि नंतर काय? अरे सगळेच बरोबर वाटतात. ऑप्शन तर
ऑप्शन तर सगळे चांगले वाटतंय, हे पण वाचल्यासारखं वाटतंय, ते पण वाचल्यासारखं. अरे वाचले तर सगळंच आहे, करेक्ट कोणता आहे? कधी कधी काहीच नाही गेलं आणि एक वाचलेलंच वाक्य असं तरी चुकीचं राहिलं, अरे वाचले टिक मार्क करा. हे असं असतं. 4 ऑप्शन्स आहेत, सगळे नवीन आहेत आणि त्याच्या मोठ्या अर्ध्या पॅराग्राफ मध्ये फक्त एकच वाक्य आपलं आहे. चला गाईज इकडे लक्ष द्या. इथं काय होतं बघा गाईज, पहिली स्टेप अंडरस्टँड करा. काय होतं रे, NaOH आताचा बेस वापरायचा. NaOH आणि हा फिनॉल मध्ये काय होतं, वरती ONA ची टोपी लावायचं. काय लावायचं टोपी? ONA ची टोपी लावायचं. आणि ते वरती बघ, कोणाची टोपी लावायचं? ONA ची टोपी लावायचं. कॅमेरा चालू आहे? ONA ची टोपी लावायचं, बरोबर ना? ONA ची टोपी लावल्यानंतर लक्षात घ्या. आणि इथं काय होतं बघा गाईज, इथं बघा CHCl2 ClCl असं लिहायचं. CHCl2 पेक्षा ClCl स्प्लिट करून लिहायचं. कळलं का? हे कसं आलं ते मी सांगतो. पहिली स्टेप कळली का? पहिली स्टेप वरती OH चं काय करायचं, ONA करायचं, CHCl पॉइंट क्लिअर आहे? एवढं क्लिअर आहे ना? क्लिअर. त्याच्यानंतरची रिएक्शन करायची, लक्षात घ्या. त्याच्यानंतर ऍक्वेस NaOH वापरायचा. ऍक्वेस NaOH अल्कोहोलिकला डबल बॉन्ड येतो, ऍक्वेसला ऍक्ट ऍज अ न्यूक्लियोफाइल असतं. जाणून दे नको, ऍक्ट ऍज व्हॉट, न्यूक्लियोफाइल. हे काय होतं, न्यूक्लियोफाइल म्हणून काम करतं. लक्षात घ्या. म्हणजे हा OH निगेटिव्ह अटॅक करतो. कोणाच्या ठिकाणी? 2 OH आहेत, 2 Cl आहेत ना, 2 Cl च्या ठिकाणी OH लिहायचं. काय प्रोडक्ट बनणार आहे? प्रोडक्ट काय बनणार राजांनो? हा इथं झाला ONA निगेटिव्ह पॉझिटिव्ह. इथं काय तयार झाला? CHOH आणि हा OH. पॉइंट क्लिअर आहे? हा जो कोणता हॅलाइड आहे? हा जेमिनल डायहॅलाइड आहे. कोणता डायहॅलाइड आहे? जेमिनल डायहॅलाइड आहे. जेमिनल म्हणजे एकाच कार्बन वरती काय असेल? दिस इज अ जेमिनल डायहॅलाइड गाइस. दिस इज व्हॉट? जेमिनल. जेमिनल असतो जेन्युअल असतो जेन्युअल असं तुम्ही राहिला बघा. जेमिनल डायहॅलाइड्स म्हणतात त्याला. हा पण काय आहे? जेमिनल डायहायड्रॉक्सी कंपाऊंड आहे. लक्षात घ्या. जेमिनल डायहॅलाइड्स थोडेफार स्टेबल तर असतात, पण डायहायड्रॉक्सी कंपाऊंड हे स्टेबल नसतात. इथं थोडासा हलका हेडगा पण दिला. हेडगा कसा पाहिजे? एकदम हलका हेडगा पण दिला तर इथून काय निघून जातं राजांनो? इथून वॉटर निघून जातं. काय निघून गेलं? OH. म्हणजेच काय म्हणतो तर आपण -H2O. जर इथून वॉटर निघून गेलं OHS, राहिलं काय रे? CHO. कळलं का गाईस? लक्षात येते का? यस नो. हा इथं काय तयार झाला? ONA निगेटिव्ह पॉझिटिव्ह. इथं काय तयार झाला? C डबल बॉन्ड OH. इथे डबल बॉन्ड लिहून टाका ना. दॅट इज याला काय म्हणतात? दॅट इज यालाच काय म्हणतात? हे म्हणतात ना, त्याला आपण असं पण लिहू शकतो ना, ONA याला CHO पण लिहू शकतो ना. पण आपल्याला याचं काय पाहिजे? अनडिएड व्हर्जन पाहिजे गाइस. व्हॉट यू वांट? त्याला ब्रेक करा ना. इथे H वापरा किंवा काय वापरा? HCl वापरा. HCl काय वापरा? HCl वापरले हा प्लस हा निगेटिव्ह प्लस पॉझिटिव्ह सोबत जातो. लक्षात आलं का? कंपाऊंड काय तयार होतं रे? सॅलिसाइड तयार होतो गाइस. आणि इथं काय तयार होतो बघा, इथून हा ब्रेक करा, इथून हा ब्रेक करा आणि इथं काय तयार होतं? इथं तयार होतो हा इथं OH झाला आणि इथं काय तयार झाला? CHO प्लस व्हॉट गाइस? इथं प्लस NaCl या लिहायची गरज नाही. दिस इज कॉल्ड एज व्हॉट? सॅलिसाइड. This reaction is called as what? Riemann-Tiemann reaction. काय होतं? काहीच होत नाही रिएक्शन मध्ये. रिएक्शन मध्ये काय होतं बाबांनो? फक्त अल्डेहाइड ग्रुप लागतो अर्थ पोझिशनला. फिनॉलच्या अर्थ पोझिशनला कोणता ग्रुप लागतो? अल्डेहाइड ग्रुप लागतो. आता ह्याच्याबद्दलचं एक्सप्लेनेशन देतोय. आता लक्षात घ्या. कार्बिन बोललो होतो ना तुम्हाला मी. काय बोललो होतो मी? CCl2 कार्बिन म्हणतात त्याला. रिएक्शन कोणत्या मेकॅनिझम ने होते? मेकॅनिझम पूर्ण शिकायची गरज नाही. फक्त एक स्टेप अंडरस्टँड पाहिजे.
डायरेक्ट नीट मध्ये, डायरेक्ट जेई मध्ये, जेई मेन्स ऍडव्हान्स मध्ये डायरेक्ट विचारतात कार्बन बनतं कसं. कानाच्या पडद्यावरती ऐकणं महत्वाचं आहे पोरांनो. आपण कसल्या ऍटमॉस्फिअर मध्ये पण आपल्याला करायचं काय आहे, तुमचा विल पॉवर सगळ्यात महत्वाचं. जर इच्छाशक्ती असेल ना, इच्छाशक्ती पाहिजे फक्त. माणूस 3 दिवस न जेवणात पण आपण ना राहू शकतो. माणूस करायचं म्हणल्यानंतर पेट्रोल पंपच्या ना झाड ह्याच्या दिव्याखाली पण अभ्यास करू शकतो तुम्ही. पेट्रोल पंप असेल कुठल्या लाईट असेल, करायची इच्छा पाहिजे आपल्याला. हात पाण्याची बॉटल घेऊन आले शेजारी, काय करायचं बॉटलला, अरे फोडून टाकीन ती बॉटल. सगळे सिटीतले पोर आहेत, आपण खरखरीत आहोत. पाण्याची बॉटल आणायचं, पाण्याची बॉटल कशाला पाहिजे. अरे हा मला पान तहान लागली तर घंटा घंटा आम्ही पाणी पित नाही, कशाला पाणी प्यायचं बेजारी करायचं. लक्षात आलं. पण पाणी पाहिजे, चारा पाहिजे, पाणी चारा काही कमी नाही शरीराला. टॉपिक उडवायचं बघा ना, उडवायचं बघा टॉपिक. झालं क्लिअर आहे ना, उडवायचं का. रिएक्शनचं मेकॅनिझम सांगतो गाइस. कार्बन बनतो कसा लक्षात घ्या. पहिल्या स्टेप मध्ये काय म्हणलं होतं आपण, इकडे लक्ष घ्यायचे. आपण हे फिनॉल आहे, दिस इज अ फिनॉल गाइस, दिस इज अ फिनॉल. दिस इज रिएक्शन विथ व्हॉट, NaOH. here is what, CHCl3. आपल्याला पहिला इंटरमिडिएट मिळाला होता, तो इंटरमिडिएट कोणता होता, ONA. इथं काय मिळालं होतं, CHCl. करेक्ट आहे का. इथंच हे बनलं कसं ते बघायचं आपल्याला. फक्त जे कामाचं आहे तेवढंच सांगतो, बाकीचं सांगत नाही. त्या दोघांची रिएक्शन झाल्यानंतर कार्बन कसा मिळाला ते सांगतो गाइस. त्याला काय म्हणतात, कार्बन म्हणतात. माझ्या बोला, कार्बन 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 कार्बन. क्लिअर आहे का, येस नो, क्लिअर आहे का. लक्षात घ्या गाइस, कसा बनतो ते बघा रे. असा कसा, असा कसा, हा आगळा वेगळा आहे ना. इकडे बघा, H C Cl Cl Cl. नाव काय म्हणतात त्याचं, ट्रायक्लोरोफॉर्म. म्हणजे क्लोरोफॉर्मला ट्राय करायचं म्हणतोस का तू. ट्रायक्लोरो म्हणजे 3 क्लोरीन वाला का, ट्रायक्लोरो असं आहे. ट्रायक्लोरो म्हणायचं आहे तुला, ट्रायक्लोरोफॉर्म म्हणायचं आहे काय, असं म्हणायचं आहे. ट्रायक्लोरो म्हणायचं तुला, काय म्हणायचं तुला, काय म्हणायचं आहे. ट्रायक्लोरो म्हणायचं ना, ट्रायक्लोरोफॉर्म. क्लोरोफॉर्म जर ट्राय केलं तर बेशुद्ध करतात, बेशुद्ध. हा ना, ते रुमालावरती टाकतात ना ते गुंडे लोक किडनॅप करण्यासाठी. हा ना, ते हिरोईनला लावतात, मग हिरोईनला घेऊन जातात. हा ना, ते काय ना, ते क्लोरोफॉर्म असतं, त्याचे कारण डायरेक्ट लिक्विड असतं, पण असं श्वास घेईपर्यंत ते वेपर्स बनतात आणि डायरेक्ट आपल्या ब्रेनला ना उल्लू बनवतात. ऑलरेडी उल्लू असतो आपण, पण अजून बनवतात. लक्षात आलं का, लक्षात आलं का, उल्लू अजून बनतो आपण. कारण आपल्याला खड्ड्यात लोक घालले ते आपल्याला कळत नाही. आपल्याला कळतं कधी, डिसेंबर, जानेवारी, मार्च, एप्रिल. त्यावेळेस त्यांनी काय म्हणतात, सिलेबस तर छान झाला. कसला, सीईटीचा ऍडव्हान्स. सीईटी कसली, सीईटी सीईटी ऍडव्हान्स. अरे शिकवलेले कोण तुम्हाला, मी आहे ना, आहे बाबा मी. उद्या पेपर आज घेतो, फक्त ऐका फक्त. ऍडव्हान्स सीईटी डिपार्टमेंट काय, सीईटी. सीईटी सेल म्हणून. सेल कशाला ते, म्हणजे विकतच नाही ना ते, सेल करावं लागेल. हा लक्षात घ्या. हनुमान, हनुमान नाही रे, हनुमान हनुमान का म्हणतो रे, हनुमान नाही रे बाबा, काहीतरी पाप करायचं मला. महादेव 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 ना, महादेव 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 प्लस व्हॉट, NaOH. का म्हणा, इथं रवी, रवी इथं बघ, महत्वाचं आहे, हे महत्वाचं आहे रव्या. हा ना, काय गेले तू, वाटर येऊन गेलं रवी. क्लिअर आहे का, HOH पॉइंट क्लिअर आहे का म्हणा. इथला बॉन्ड, हा इथला काय गेला, फक्त H प्लस गेला, म्हणजे बॉन्ड इथे गेला, हा लगेच इथं बाहेर पडला. लक्षात आलं का तुम्हाला. हा बॉन्ड, ह्या बॉन्डचं कन्वर्जन कशामध्ये झालं, टिकल्यामध्ये झालं. तो बॉन्ड बाहेर पडतो. राहिलं काय इथं मग, C Cl आणि एक लोन पेअर राहिला गाइस, प्लस व्हॉट गाइस, प्लस H2O.
इकडे बघा प्लस काही लिहायची गरज नाही. प्लस हा कार्बन म्हणतो एवढा 26% आहे. त्याचे बाकीचे बाय प्रोडक्ट वगैरे काढत बसू नका. आपला इंटरेस्ट कोणामध्ये आहे? कार्बन मध्ये. ऑनलाइन वाले क्लियर आहे का? क्लियर आहे का? क्लियर आहे का ऑनलाइन वाले? Cl प्लस बाहेर पडते. Cl प्लस बाहेर पडतं. Cl इकडे काय बनलं इथं? इथं हा NaCl बाहेर पडला प्लस H2 बाहेर पडला. म्हणा कसं? इथला एक Cl इथला Na. पण हे बॅलन्स करायची गरज नाही. वेगळ्या टाइपचं बनतं मेकॅनिझम. फक्त बनतं कसं ते सांगितलं तुम्हाला. कार्बन मिळतो. कळलं का? काय मिळतो? कार्बन मिळतो. अवघड आहे का? अवघड आहे का सांगा. आता ह्याची शॉर्टकट ट्रिक सांगतो गाइस. आता शॉर्टकट ट्रिक सांगतो. इकडे लक्ष द्या. लक्षात घ्या. फक्त टोप्या सांगतो. पहिल्या त्रिकोणी काय आहे? OH आहे. OH च्या ठिकाणी काय लिहायचं? ONA झालं. ONA च्या नंतर कोण आहे? लक्षात घ्या. इथं बघा. रिएक्शन कडे बघा. टोप्या बघा. टोप्या बघा. इथे बघा. इथे टोप्या बघा. रिएक्शन कोणती आहे? काय ना टोप. इकडे बघा. इकडे रिएक्शन. हा इथं. पहिली टोपी कोणती आहे? इकडे बघा. रेड पेन वापरतो मी. पर्पल वापरतो. पहिली टोपी कोणती आहे? ONA. दुसरी टोपी कोणती आहे? ONA. तिसरी टोपी ONA. चौथी टोपी ONA. म्हणजे OH नंतर 4 टोपी ONA च्या लावायचे. लक्षात येते का तुम्हाला? रिएक्शन हे बोर्ड मध्ये लिहायचं कसं ते मी सांगतो तुम्हाला. लक्षात घ्या. काय केलं मी? OH नंतर काय लिहिलं मी? 4 टोप्या ONA चे लिहायचे. किती? एक ONA. हा दुसरा काय झाला? ONA. हा तिसरा ONA. हा चौथा ONA आणि 4 टोप्या ना. नंतर काय? OH आहे. हे अवघड आहे का रे? ऑनलाइन वाले अवघड आहे का? आहे का अवघड? काय लिहिलं मी? OH आणि 4 टोप्या काय लिहिलं मी? ONA. लक्षात. सगळ्याच्या खाली काय लिहायचं आता? सगळ्याच्या खाली काय लिहायचं? सगळ्याच्या खाली बेंझिन लिहायचं. इथं बेंझिन लिहिलं. इथं बेंझिन लिहा ना. इथं काय लिहा? बेंझिन लिहा. इथं काय लिहा? यहां पे भी बेंझिन लिखो भाई. यहां पे क्या है भाई? बेंझिन लिहा. इथं पण काय लिहा? बेंझिन लिहा. अवघड आहे का? आता पॉइंट ऑफ डिस्कशन इज व्हॉट गाइस. इथं ही जी दुसरी पोझिशन आहे ना गाइस, लक्षात घ्या. ही जी दुसरी पोझिशन आहे ही, ह्या पोझिशनला चेंजेस काय बघा. इथं दुसऱ्या पोझिशन पासून चेंज होतं. पहिल्याला काय इथं? आर्थोला इथं H आहे. इथं काय आहे? CH Cl2 आहे. इथं काय आहे? CH OH. ला मी असं लिहू शकतो का? Cl ला म्हणजे तुम्हाला कळेल. हा ना. इथं काय आहे? अल्डेहाइड आला. लक्षात आलं का? 1 2 3 4. क्लियर आहे का? नंतर काय आहे बाबांनो? अल्डेहाइडच आहे. पॉइंट क्लियर आहे का? यस नो? हा म्हणा. आता फक्त टोप्या लावायचे. तिथे H लावतो. हा. इथं काय आहे? CH Cl. लक्षात घ्या. टोपी एकदा कोणी चेंज झाली तर आपण चेंज करता येते. नंतर काय इथं? CH OH. नंतर इथं काय आहे? CH डबल बॉन्ड O. है ना? लास्ट काय नाही. लास्ट इकडे बघा. इथे याच्यावरती लिहायची गरज नाही. लिहायची गरज नाही. एक इथे एवढाच होऊन जाईल. इथं OH करा. इथं काय होईल? C डबल बॉन्ड OH. एक एक्स्ट्रा झालं होतं. क्लियर आहे का? है ना? इथपर्यंत क्लियर आहे का? काही गरज नाही. आला का फिरवा? हे बघा ना. इथे H 2 नंबरला H. इथं हा. इथं हा. इथं हा. बरोबर आहे. इथे राहील ना. इथे राहील. क्लियर आहे? बस हे असं आहे. दिस इज कॉल्ड एज व्हॉट? रीमन-टिमन रिएक्शन गाइस. होप सो तुम्हाला हे कळलं असेल. ऑनलाइन वाले आमच्या इथं ऑनलाइन वाला म्हणतोय आमचा विद्यार्थी हाय का गेले बघा सर. क्लियर आहे का? लास्ट रिएक्शन 2 रिएक्शन्स आहेत. 2 रिएक्शन नंतर फिनॉल संपून जाईल. फर्स्ट नेक्स्ट वन इज रिएक्शन विथ झिंक. नंतर काय आहे? रिएक्शन विथ झिंक गाइस. रिएक्शन विथ Zn. जिंक ला कौन आवड़ते रे? जिंक को क्या पसंद है? जिंक को ऑक्सीजन पसंद है. जिंक को कौन पसंद है? ऑक्सीजन पसंद है. बेबी को भैंस पसंद है ना? वैसे ना जिंक को क्या
बेस रे बेस. बेस कशाला म्हणलं? बाप रे, मी म्हणलं बेस. बेस पसंत आहे म्हणलं है ना. बेस आणि बेस मध्ये फरक आहे का? असो है ना. क्लिअर आहे गाईस है ना. लक्षात घ्या लक्षात घ्या. इकडे बघा, झिंकला कोण आवडतो रे? झिंकला ऑक्सिजन आवडतो. कोण आवडतं झिंकला? बस. प्रत्येकाची आवडी वेगळी असतात हा ना. कुणाला कुणी आवडतं, कुणाला कुणी आवडतं. आवडणारा व्यक्ती प्रायोरिटीवरती 1 नंबरला असतो. नंतर लास्ट नंबरला असतो. नाही ना, 2 पण नाही, नंतर ब्लॉक मध्ये आहे ना. पहिल्यांदा 1 नंबरला येतो. कधी होतं? कधी पप्पा वरती येतात, कधी पोरग वरती येतं. कधी पप्पा वरती येतात, कधी पोरग येतं. शेवटी बाप वरती येतो. पोरग कधी एकदा खाली गेलं ब्लॉक लिस्ट म्हणून कटच करून टाकायचं. असं असतं. लक्षात घ्या. याची रिएक्शन कोणासोबत करायचं? झिंकला करायचं. झिंक सोबत करायचं. क्लिअर आहे का? झिंक सोबत केल्यानंतर काहीच नाही रे पोरांनो, हे झिंक आणि इथलं ऑक्सिजन निघून जातात. कुठं कुठं निघून जातात? सांगली, सातारा, मिरज, पनवेल है ना, लोणावळा, गोवा, सांगली. सांगली तर लय भयानक करा पूर वगैरे आला ते. सांगली सातारा पूर तिकडे लय मोठा पूर आला. आणि तिकडचे रस्ते लय भारी बघ. सांगलीचे रस्ते म्हणजे खड्ड्यात रस्ता आहे काय? रस्त्यात खड्डे आहेत. मी म्हणजे कन्फ्युज होतो माहिती. विकास इकडे बघा. मायनस काय रे बाबा? झिंक ऑक्साईड हा ना. झिंक ऑक्साईड ना. झिंकला कोण आवडतं? ऑक्सिजन. इथं सोडून गेलं. इथं राहिलं कोण ना बाबा? इथे यायचे राहिलं. याची गरज आहे का? नाही ना. म्हणजेच काय तयार झाला? हा बेन्झीन तयार झाला. लक्षात आलं का? म्हणजेच फिनॉल ट्रीटेड विथ झिंक डस्ट. झिंक डस्ट. फॉर्मेशन ऑफ व्हॉट गाइस? फॉर्मेशन ऑफ फिनॉल. फॉर्मेशन ऑफ व्हॉट? फिनॉल. आता नेक्स्ट रिएक्शन आहे ती आहे ऑक्सिडेशन गाइस. लास्ट रिएक्शन आहे ऑक्सिडेशन ऑफ फिनॉल है ना. आणि ऑक्सिडेशनच्या रिएक्शनचे लास्ट आहे फिनॉलची रिएक्शन आहे ऑक्सिडेशन ऑफ फिनॉल गाइस. काय म्हणलं मी? ऑक्सिडेशन ऑफ फिनॉल. ऑक्सिडेशन ऑफ फिनॉल. ऑक्सिडेशन ऑफ फिनॉल गाइस. लक्षात घ्या. काय म्हणा? फिनॉल हा OH आहे. इथे कुणासोबत ऑक्सिडेशन करायचं आहे? Na2Cr2O7 गाइस. जनरली आपण K2Cr2O7 म्हणतो ना. आपण काय म्हणतो रे? आपण K2Cr2O7 म्हणतो ना. तसंच काय हा K ला कोण रिप्लेस केले? K ला रिप्लेस झाले गाइस. लक्षात घ्या. कुणाला रिप्लेस झाले? K ला रिप्लेस झाले. K ला कोणी रिप्लेस करू शकतं का? करू शकतं. K ला कोणी रिप्लेस केला? K ला सोडियमने रिप्लेस केला गाइस. सोडियम रे S. K ला कोणी रिप्लेस केलाय? K ला S ने रिप्लेस केलाय. सोडियम ने रिप्लेस केलाय गाइस. पॉइंट क्लियर आहे का? S नो म्हणजे काय झालं? सोडियम डायक्रोमेट. याच्याबद्दल थोडा काय म्हणतो ते बघा मुलांना. ऑक्सिडेशन करा. ऑक्सिडेशन केल्यानंतर लक्षात घ्या. ऑक्सिडेशन केल्यानंतर बेन्झिनॉलचं काय होतं? बेन्झोकिनोन बनतो गाइस. किनोन म्हणा. किनोन जर बनवायचं असेल तर आपलं असं बनवायचं. लक्षात घ्या. हा बेन्झोकिनोन आहे गाइस. कसं बनला? हा डबल बॉन्ड इथं, डबल बॉन्ड O, डबल बॉन्ड O. हा प्रोडक्ट बनतो. कसा बनतो काय बनतो त्याने गेलं नाही. इथं लक्ष काढायची गरज नाही. फक्त नाव लक्ष ठेवायचं. बेन्झोकिनोन. ONE बघा गाइस. कारण हा कीटोन आहे. हा काय आहे? कीटोन आहे. दॅट्स इट अबाउट द फिनॉल. आणि फिनॉलच्या आणि अल्कोहोलच्या डिस्टिंग्विश्ड टेस्ट उद्या आहेत. उद्याच्या लेक्चर मध्ये है ना. FeCl3 टेस्ट. कॅनची रिएक्शन घ्यायचं आपल्याला. कॅन उद्या कॅनचं कॅन पण है ना. कॅन म्हणजे काय? सेरिक अमोनियम. व्हेरी गुड. असं आलं पाहिजे. आपल्या पोराला यायला लागले. अमोनियम नायट्रेट म्हणजेच काय असतं हे? NH4 टेकन टॉइस. ब्रॅकेट मध्ये कोण असतं? Ce सीता. NO3 किती? 6. वाह. असं यायला पाहिजे. ओ तिथे बोर्ड वरती आहे का? हे उद्या आपल्याला याच्या रिएक्शन बघूया.
होप सो तुम्हाला आजचे लेक्चर प्रचंड तुम्हाला समजलं असेल. है ना, खूप हॉट कंटेंट होता. बरेचसे विद्यार्थी मिस केले, बरेचसे विद्यार्थ्यांनी लेक्चर जॉईन केले, बरेचसे विद्यार्थी ऑनलाईन पण आहेत, त्यांच्यासाठी पण अप्रिशिएशन. कारण चांगली मानसिकता ठेवणं